नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज अंगारकी चतुर्थी आहे आणि या दिवसाचे विशेष महत्त्व आहे ते मी तुम्हाला थोडंसं एक लेख वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की हा उपवास कराल अशी माझी आशा आहे आणि या लेखातून तुम्हाला खूप छान माहिती पण मिळेल. शिवाय तुम्ही ती माहिती शेअर केली तर इतरांनाही त्याचा उपभोग घेता येईल. तर प्लीज माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ऐका अंगारकी चतुर्थीची माहिती. श्री स्वामी समर्थ. आज 25 जून 2024 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पा मंगलमूर्ती आहे. अंगारिकेचा उपवास केल्यानंतर 12 संकष्ट केल्याचे पुण्य मिळते. अंगारकी संकष्टी चतुर्थी 2024 कधी आहे? वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार आज 25 जून रोजी पहाटे 1:23 पासून सुरू होऊन ही तिथी 25 जून रोजी रात्री 11:10 वाजता संपेल. उदय तिथीच्या आधारे अंगारिका संकष्टी चतुर्थी व्रत 25 जून रोजी पाळण्यात येणार आहे. संकष्टी चतुर्थी 2024 मुहूर्त. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी 2:32 पर्यंत श्रवण नक्षत्र आहे. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त 4:05 पहाटे ते 4:45 पहाटेपर्यंत असेल आणि पूजेसाठी शुभ अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 पर्यंत आहे. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा. श्री गणेशाला प्रार्थना करावी. पूजा करतेवेळी लाल वस्त्र परिधान करावं. श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखरेच्या मिश्रणाने स्नान घालावं. त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालावं. गणेश चालिसा, गणपती स्तोत्र, गणपती अर्थ विशेषार्थ किंवा मंत्र म्हणावे. श्री गणेशाला वस्त्र घालावं. त्यानंतर मूर्तीला शेंदूर, चंदन, दुर्वा, फुलं किंवा हार घालावा. धूप लावावा. नंतर श्री गणेशाला मोदक, मिठाई, गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवावा. नारळ आणि दक्षिणा द्यावी. कुटुंबासोबत श्री गणेशाची आरती करावी. त्यानंतर हातात फुलं घेऊन पुष्पांजली अर्पण करावी. शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी. यानंतर कुटुंबासमवेत श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा. या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये. अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा. फलाहार, पाणी, दूध किंवा फळांचा रस घ्यावा. व्रतानुसार सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं. तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं. गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला घ्यावा. शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रत कथेचं पठण करावं. सायंकाळी पूजेवेळी श्री गणेशाला चंदनाचा गंध लावावा आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवेद्य दाखवावा. चंद्रोदय झाल्यानंतर अंगारिका चतुर्थी व्रत सोडावं. हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतील मंगळ मजबूत होतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. हनुमानाचीही पूजा फलदायी. अंगारिका चतुर्थीला श्री गणपतीसोबतच श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी व्यक्तीने शेंदुराचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. श्री गणपतीला आद्य देवता असेही म्हणतात. तो बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहे. अंगारिका चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं. अंगारिका चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थीचं फल मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं जाणकार सांगतात. अंगारिका चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तकं आणि 4 हातांच्या स्वरूपात असतो. श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं. त्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीने मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे. तर मी हे तुम्हाला आता हे वाचून दाखवलं आहे आणि आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि ह्याप्रमाणे तुम्ही आज करालही. तर धन्यवाद. माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.